नमस्कार. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची अशी जी बातमी आहे त्याची चर्चा करणार आहोत. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये केंद्र शासनामध्ये, राज्य शासनामध्ये वेगवेगळ्या ज्या पदभरती केल्या जातात या पदभरतीसाठी राष्ट्रीय भरती संस्था स्थापन करण्यात आली. तर या राष्ट्रीय भरती संस्थेबद्दल आपण अतिशय सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. म्हणजे विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून हिचं महत्त्व काय आहे, शासकीय नोकरीसाठी हिचा काय उपयोग होऊ शकतो, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना याचा काय फायदा होईल वगैरे या मुद्द्यांच्यावर आपण अतिशय सविस्तर चर्चा करणार आहोत. केंद्र सरकारने राष्ट्रीय भरती संस्था स्थापन करण्यामागचा जो हेतू आहे तो म्हणजे भरती प्रक्रियेला एकात्मिक करण्यासाठी. भरती प्रक्रियेला एकात्मिक करण्यासाठी असं म्हणण्यामागचं कारण सध्या परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या आस्थापनामध्ये जी वेगवेगळी पदं भरली जात आहेत यासाठी वेगवेगळ्या अनेक परीक्षा वर्षभर घेतल्या जातात आणि मग विद्यार्थ्याला प्रत्येक आस्थापनेसाठी वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागतात, वेगवेगळं परीक्षा शुल्क त्याला भरावं लागतं, त्याचा वेळ त्यामध्ये बराचसा जातो. बऱ्याचदा या वेगवेगळ्या परीक्षांसाठी अभ्यासक्रम वेगवेगळा असतो आणि अशामुळे विद्यार्थी बऱ्याचदा या परीक्षांच्या यशस्वी होताना दिसत नाहीत किंवा त्यांना अनाठायी कष्ट करावं लागतं, अनाठायी पैसा खर्च होतो, वेळेचा अपव्यय होतो आणि या दृष्टिकोनातून या सर्व प्रक्रियेला एकात्मिक करण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय भरती संस्था ही संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आत्ताच्या सध्या परिस्थिती तुमच्या लक्षात येईल की ज्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीमध्ये जायचं आहे अशा विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागतात. म्हणजे उदाहरणार्थ समजा त्यांना रेल्वेमध्ये जायचं असेल तर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड RRBची ज्या वेगवेगळ्या परीक्षा असतात ह्या RRBच्या वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागतात. किंवा जर समजा त्यांना बँकेमध्ये जायचं असेल तर IBPSची एक्झाम असेल किंवा रिझर्व्ह बँकसाठी RBIची एक्झाम असेल, स्टेट बँकसाठी SBIची एक्झाम असेल, अशा ह्या वेगवेगळ्या परीक्षा त्यांना द्याव्या लागतात. किंवा केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या ज्या आस्थापना आहेत म्हणजे समजा कस्टम डिपार्टमेंट असेल, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असेल, एक्साईज डिपार्टमेंट असेल, अशा डिपार्टमेंटमध्ये नोकरी हवी असेल तर त्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत परीक्षा घेतली जाते. तर अशा वेगवेगळ्या आयोगांच्या मार्फत आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा कर्मचारी निवडण्याच्या वेगवेगळ्या आस्थापना आहेत त्यांच्या मार्फत ह्या परीक्षा घेतल्या जातात. आणि मग साहजिकच विद्यार्थ्याला प्रत्येक परीक्षेची वेगवेगळी तयारी करावी लागते. समजा रेल्वेमध्ये भरती व्हायचं तर तो सिलेबस स्टाफ सिलेक्शन कमिशनपेक्षा वेगळा आहे, परीक्षा पद्धती वेगळी आहे, त्याची काठिण्य पातळी वेगळी आहे. किंवा बँकिंगच्या परीक्षांच्या तयारी करावयाच्या आहेत तर त्याचा अभ्यासक्रम असेल, त्या परीक्षा पद्धती असतील, काठिण्य पातळी असेल, याच्यामध्ये भिन्नता आहे. आणि त्यामुळे विद्यार्थ्याला बऱ्याचदा या परीक्षांची तयारी करताना कुठे ना कुठेतरी त्याच्या वेळेचा अपव्यय होतो. त्याचबरोबर त्याच्या नाही म्हटलं तर प्रत्येक परीक्षेचं परीक्षा शुल्क वेगवेगळं भरावं लागतं, पैशाचा अपव्यय होतो आणि त्यामुळे लक्षात ठेवा या दृष्टिकोनातून या सर्वांसाठी एकच सामायिक पात्रता परीक्षा घेतली जाणार आहे. यामध्ये पात्रता हा शब्द महत्त्वाचा, म्हणजेच या सर्व परीक्षांना क्वालिफाय होण्यासाठी एक परीक्षा घेतली जाणार आहे. अर्थात ही परीक्षा 3 स्तरावर घेतली जाणार आहे, 10वी, 12वी आणि ग्रॅज्युएशन. म्हणजे तुम्ही तिला 15वी असं म्हणू शकता. 10वी, 12वी आणि ग्रॅज्युएशन या 3 टप्प्यावर ही परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा जी आहे ही परीक्षा अर्थातच दरवर्षी 2 वेळा घेतली जाणार आहे वगैरे किंवा 10वी 12वी नंतर घेतली जाणार आहे असं शासनाने जाहीर केले. त्याच्याबद्दल आपण आणखी पाहणार आहोत. यामध्ये तिसरा एक मुद्दा आहे सरकारी आणि सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील अराजपत्रित पदांसाठी NRA मार्फत एक सामायिक पात्रता परीक्षा. तर ह्याच्याबद्दल आपण बघितलं सरकारी आणि सार्वजनिक बँकिंग क्षेत्रात. सरकारी म्हणजेच उदाहरणार्थ समजा स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा, सार्वजनिक किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये IBPS, RBI, SBI मार्फत घेतल्या जाणाऱ्या ज्या परीक्षा आहेत या सर्वांसाठी एकच सामायिक पात्रता परीक्षा असेल. आता ह्या संस्थेविषयी थोडंसं बघू की ही जी शासनाने NRA संस्था स्थापन करण्याचं ठरवलेलं आहे या संस्थेबद्दल आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. तर ही जी NRA संस्था जी आहे ही संस्था यालाच आपण राष्ट्रीय भरती संस्था असं म्हणतोय किंवा या ठिकाणी नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी ही जी आहे
NRA म्हणजे थोडक्यात तुम्ही याचा शॉर्ट फॉर्म काय लक्षात ठेवाल, नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी. या संस्थेची जी स्थापना आहे ही राष्ट्रीय भरती संस्थेची स्थापना संस्था नोंदणी कायद्याच्या अंतर्गत असणार आहे. यामध्ये केंद्र सरकारमधील सचिव दर्जाचे अधिकारी संस्थेचे अध्यक्ष असतील. या संस्थेत रेल्वे मंत्रालय, मग आपण चर्चा केल्याप्रमाणे रेल्वे मंत्रालयामार्फत RRB रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आहे, अर्थ मंत्रालय, वित्त सेवा, कर्मचारी निवड आयोग म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन, त्याचबरोबर क्षेत्रीय ग्रामीण बँक आणि बँक कार्मिक निवड संस्था म्हणजेच IBPS आणि क्षेत्रीय ग्रामीण बँक म्हणजेच ज्या त्याला RRBs असं म्हटलं जातं, ज्या RRBs मार्फत बँकिंगच्या परीक्षा घेतल्या जातात, रिजनल रुरल बँकिंग बँक्सच्या आहेत त्याच्यासाठी ज्या परीक्षा घेतल्या जातात, या सर्वांचे प्रतिनिधी या संस्थेमध्ये असणार आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे प्रतिनिधी आहे, त्याचा अर्थ या सर्वांची एकच परीक्षा असणार आहे. सरकारने राष्ट्रीय भरती संस्थेसाठी, हा महत्त्वाचा मुद्दा आहे, सरकारने या राष्ट्रीय भरती संस्थेसाठी 1517.57 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत आणि हा खर्च येणाऱ्या 3 वर्षामध्ये करण्यात येणार आहे. म्हणजे साहजिकच या तरतुदी तत्काळ लागू होणार आहेत असं यावरून आपल्या लक्षात येतं. त्यानंतर या परीक्षेची काही ठळक वैशिष्ट्ये आपण पाहूया. ही जी सामायिक पात्रता परीक्षा आहे ही वर्षातून 2दा घेतली जाणार आहे. ही सामायिक पात्रता परीक्षा वर्षातून 2दा घेतली जाणार आहे. पदवी, 12वी उत्तीर्ण, 10वी उत्तीर्ण अशा पातळ्यांसाठी वेगवेगळ्या सामायिक पात्रता परीक्षा असणार, जेणेकरून विविध पातळ्यावर वेगवेगळी भरती प्रक्रिया करता येईल. म्हणजे 10वी नंतर तुम्ही परीक्षा देऊ शकता. म्हणजे आता सुद्धा उदाहरण तुमच्या लक्षात येईल की 10वी नंतर स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये मल्टीटास्किंगची परीक्षा असते, बरोबर, किंवा 12वी नंतर CHSLची एक्झाम आहे, ग्रॅज्युएशन नंतर CGLची एक्झाम आहे. अगदी तसंच RRB मध्ये 10वी नंतर ग्रुप Dच्या एक्झाम आहेत, बरोबर, किंवा 12वी नंतर ITI नंतर असिस्टंट लोको पायलट वगैरे किंवा ग्रुप Cच्या एक्झाम आहेत. ग्रॅज्युएशन नंतर ऑफिसर लेवलच्या एक्झाम आहेत. तर अशा ज्या परीक्षा आहेत यांसाठी 10वी नंतर, 12वी नंतर आणि पदवी नंतर अशा वेगवेगळ्या पातळीवर एक कॉमन एंट्रन्स एक्झाम तुमची घेतली जाणार आहे. आणि मग त्याच्यानंतर मग ही कॉमन एंट्रन्स एक्झाम झाली म्हणजे आपल्याला नोकरी लागली का, तर नाही. त्याच्यानंतर मात्र म्हणजे बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत की NRAची स्थापना झाली, ही नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सीची स्थापना झाली, मग आत्ता असणारं स्टाफ सिलेक्शन कमिशन, आत्ता असणारं IBPS, आत्ता असणारं रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांचं काय होणार. तर अर्थात या संस्था तशाच राहतील, फक्त ही जी NRA मार्फत घेतली जाणारी परीक्षा आहे ही तुमची क्वालिफाईंग एक्झाम, पात्रता परीक्षा आहे. आणि या पात्रते परीक्षेचा फक्त महत्त्वाचा फायदा कोणता होणार आहे, ही परीक्षा जी आहे तुमच्या लक्षात येईल, ही सामायिक पात्रता परीक्षा प्रमुख 12 भारतीय भाषांमध्ये घेतली जाणार आहे, त्यामध्ये मराठी सुद्धा आहे. सध्या केवळ या परीक्षा इंग्रजी किंवा हिंदीमध्ये घेतल्या जातात. अर्थात रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या परीक्षा 16 भाषांमध्ये, 15 भाषांमध्ये घेतल्या जातात, पण स्टाफ सिलेक्शन कमिशन बँकिंगच्या परीक्षा इंग्रजी किंवा हिंदी या भाषेमध्येच होतात. तर याचा सर्व लोकांना फायदा होणार आहे. या सामायिक पात्रता परीक्षेच्या अंतर्गत 3 समित्यामार्फत होणाऱ्या परीक्षा समाविष्ट करण्यात आल्या, त्याची आपण चर्चा केली. कर्मचारी निवड आयोग म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे भरती मंडळ म्हणजे त्याला आपण RRB असं म्हणतो, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, बँक कर्मचारी निवड संस्था त्याला आपण IBPS असं म्हणतो. या 3 संस्थांमार्फत घेतलेल्या परीक्षा आत्ता सध्या समाविष्ट आहेत. टप्प्याटप्प्याने आणखी समित्या यात समाविष्ट केल्या जाणार आहेत. म्हणजेच अजूनही केंद्र शासनामध्ये वेगवेगळ्या ज्या भरत्या होतात त्यांच्या समित्या सुद्धा यामध्ये समाविष्ट केल्या जाणार आहेत. आता याच्यामध्ये सामायिक पात्रता परीक्षा देशभरातील 1000 केंद्रावर घेतली जाणार आहे. देशातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, विशेषतः ज्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे असे अस्पायरिंग डिस्ट्रिक्ट आहेत, आकांक्षी जिल्हे आहेत, त्याच्यामध्ये 117 जिल्ह्यामध्ये पायाभूत सुविधा उभारण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. त्याच्यानंतर पुढच्यामध्ये त्यांनी दिलंय बघा की हा महत्त्वाचा मुद्दा आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून. सामायिक पात्रता परीक्षा ही उमेदवाराची पहिली यादी निश्चित करण्यासाठीची पहिली परीक्षा असणार आहे. म्हणजेच थोडक्यात तुम्ही 10वी मध्ये असताना किंवा 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर, 12वीत असताना किंवा 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर किंवा ग्रॅज्युएशनला असताना किंवा ग्रॅज्युएशन नंतर तुम्हाला ही कॉमन एंट्रन्स एक्झाम देता येणार आहे.
पण ही एक्झाम फक्त पुन्हा एकदा मी सांगतो, ही तुमची पात्रता परीक्षा आहे. या परीक्षेनंतर तुम्हाला ज्या ज्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत, म्हणजे उदाहरणार्थ स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या 10वी नंतरची मल्टीटास्किंगची एक्झाम असेल, 12वी नंतरची CHSL ची एक्झाम असेल, ग्रॅज्युएशन नंतरची CGL कंबाईन ग्रॅज्युएट लेवलची एक्झाम असेल, किंवा RRBच्या ग्रुप Dच्या एक्झाम असतील, असिस्टंट लोको पायलटच्या एक्झाम असतील, किंवा नॉन टेक्निकलच्या एक्झाम असतील, या परीक्षांसाठी तुम्हाला पुन्हा त्यांच्या ज्या, अर्थातच त्याला आपण मुख्य परीक्षा असं म्हणू, या मुख्य परीक्षा तुम्हाला त्या द्याव्या लागणार आहेत. म्हणजे उदाहरणार्थ स्टाफ सिलेक्शन कमिशनला आता आपण बघितलं तर स्टाफ सिलेक्शन कमिशनला आता काही पदांसाठी 2 स्तरावर परीक्षा होते, Tier 1 Tier 2च्या परीक्षा होतात. काही ठिकाणी Tier 1 Tier 2 Tier 3 अशा 3 परीक्षा होतात, बरोबर. तर मग हे Tier 1 Tier 2 ची जिथं परीक्षा आहे त्या ठिकाणी एकच कॉमन एंट्रन्स एक्झाम होईल, त्यांना परत Tier 2 ची एक्झाम द्यावी लागेल. ज्या पदांसाठी Tier 2 3 पण आहे त्यांची Tier 1 मध्ये कॉमन एक्झाम मध्ये झालेली आहे, त्यांना Tier 2 Tier 3 चे टप्पे पूर्ण करावे लागतील. म्हणजे अशा पद्धतीने उरलेले जे टप्पे आहेत, म्हणजे ज्या सर्वांची जी प्री एक्झाम होती प्रत्येकाची वेगवेगळी, ती एकच घेतली जाणार आहे. आणि खरोखर हा सरकारचा निर्णय अतिशय कौतुकास्पद आहे, कारण पूर्व परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या संपूर्ण देशभरामध्ये जर आपण विचारात घेतली तर ही 1.5 कोटीपेक्षा सुद्धा जास्त आहे. 1.5 कोटीपेक्षा जास्त विद्यार्थी प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या परीक्षा देत असतात आणि मग त्यांना अशा वेगवेगळ्या अनेक परीक्षा द्याव्या लागतात. त्यामुळे लक्षात ठेवा की विद्यार्थ्यांना कुठे ना कुठेतरी अगदी त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ही प्री एक्झाम कॉमन होत असल्यामुळे ह्या 1.5 कोटीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. नंतर मात्र त्यांना हे लक्षात ठेवायचे की तुम्हाला स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेचा वेगळा अभ्यास करायचा आहे, IBPSचा वेगळा अभ्यास करायचा आहे, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाचा जो अभ्यास आहे तो वेगळा असणार आहे. पूर्व परीक्षा सर्वांसाठी समान आहे. त्याच्यानंतर या परीक्षेमध्ये जे तुम्हाला गुण मिळतील हे पुढील 3 वर्षासाठी ग्राह्य धरले जातील. पण हे महत्त्वाचं आहे की तुम्हाला या परीक्षा कितीही वेळा देता येतील. म्हणजे पहिल्या अटेम्प्टमध्ये तुम्हाला कमी मार्क्स पडले तर तुम्ही सेकंड अटेम्प्टमध्ये आणखी चांगला स्कोर करू शकता, थर्ड अटेम्प्टमध्ये तुम्ही आणखी चांगला स्कोर करू शकता आणि त्यातला जो तुमचा चांगला स्कोर असेल तो पुढील 3 वर्षासाठी ग्राह्य धरला जाईल. फक्त याच्यामध्ये आत्ता जसं शासकीय नोकरीसाठी समजा रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या परीक्षा आहेत, काही पदांना 28 वर्ष वयोगटाची कमाल अट आहे, काही पदांना 31 वर्ष वयोगटाची आहे, किंवा काही स्टाफ सिलेक्शन कमिशन बँकिंगला 27 वर्ष वयोगटाची अट आहे. तशी कमाल वयोमर्यादेची अट लागू असणार आहे. फक्त केंद्र शासनाच्या नियमानुसार अनुसूचित जाती जमाती आणि OBC म्हणजे SC ST OBC इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी मात्र वयोमर्यादेची शिथिलता पुढेही कायम राहील. म्हणजे ज्यांना ज्यांना अर्थात ह्या क्रायटेरिया बरेच आहेत केंद्र शासनाचे, अपंग उमेदवार असतील, माजी सैनिक असतील, विधवा परित्यक्ता असतील, अशा सर्व घटकांना वयोमर्यादा ही नेहमीप्रमाणेच राहणार आहे. तर अशा पद्धतीने ही सामायिक परीक्षा घेतली जाणार आहे. आता प्रश्न आहे की या परीक्षेचा आपल्याला काय फायदा होऊ शकतो, तर याच्यावर थोडीशी आपण आता सध्या चर्चा करणार आहोत. यामध्ये तुमच्या लक्षात येईल की एकच सामायिक परीक्षा आहे, एकच सामायिक परीक्षा. अर्थात या परीक्षा घेतल्या जात आहेत स्टाफ सिलेक्शन कमिशन, बँकिंग म्हणजे IBPS, त्याच्यानंतर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड RRB यांसाठी या परीक्षा एकच सामायिक परीक्षा होणार आहे. वस्तुस्थितीचा विचार केला असता महाराष्ट्रातील बरेच विद्यार्थी या परीक्षांच्या बाबतीत अनभिज्ञ असतात. स्पर्धा परीक्षा देणारा महाराष्ट्रातील खूप मोठा वर्ग आहे, पण हा वर्ग फक्त MPSC किंवा महाराष्ट्र शासनाच्या परीक्षेपुरताच मर्यादित आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन, बँकिंग, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड याच्या परीक्षा देण्याचं प्रमाण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या मध्ये अत्यंत कमी आहे. आणि या परीक्षेमुळे एक फायदा होणार आहे की या परीक्षा 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन नंतर दिल्या जाणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं प्रमाण वाढेल. दुसरं महत्त्वाचं, या परीक्षा स्थानिक भाषेमध्ये सुद्धा दिल्या जात आहेत, 12 भाषांमध्ये दिल्या जाणार आहेत, देण्यात येणार आहेत. आणि त्याच्यामुळे भाषेचं बंधन नसल्यामुळे आता महाराष्ट्रातली मुलं की ज्यांना इंग्रजी भाषेची भीती वाटत होती अशी मुलं सुद्धा या परीक्षांना बसतील आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातलं प्रमाण हे वाढणार आहे. खरं तर मी सुद्धा गेली अनेक वर्ष महाराष्ट्रातील मुलांनी SSC, बँकिंग, RRB या परीक्षांना बसावं यासाठी अतिशय खूप मार्गदर्शन केलेलं आहे, अनेक ठिकाणी व्याख्यानं घेतलेली आहेत, पण हे प्रमाण इतकं वाढताना दिसत नाही.
अशी अपेक्षा करूया की या शासन निर्णयामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं या परीक्षांकडे बघणारा दृष्टिकोन सकारात्मक होईल, त्याचबरोबर प्रमाण वाढेल. आणि खरं तसं पाहिलं तर प्रत्येक वर्षी आपण बघतो एक साधारणपणे 1.5 ते 2 लाख पदं या परीक्षांमार्फत भरली जातात. 1.5 ते 2 लाख पदं, त्याच्यापेक्षाही जास्त. म्हणजे गेल्या वर्षीचा जर आकडा बघितला तर जवळजवळ 5,70,000 पदं केंद्र शासनामार्फत भरलीच जाणार होती. तर अशा पद्धतीनं या अतिशय महत्त्वाच्या अशा परीक्षा, पण यामध्ये महाराष्ट्रातलं असणारं विद्यार्थ्यांचं कमी प्रमाण, हे प्रमाण वाढण्यामध्ये या परीक्षांचा नक्कीच उपयोग होईल. त्याचबरोबर सर्व पालकांना सुद्धा आपल्या विद्यार्थ्याचा पूर्वपरीक्षेचा स्कोर लक्षात आल्यानंतर त्याने नेमकं काय केलं पाहिजे हे सांगता येईल. त्याचबरोबर वेगवेगळ्या परीक्षा, त्याच्यासाठी वेगवेगळे ऑप्शन उपलब्ध होत आहेत, त्याचा फायदा करून घेता येईल. तर अशा पद्धतीने विद्यार्थी, पालक, शिक्षक या सर्वांसाठीच ही अतिशय महत्त्वाची अशी बातमी आहे. ओमकार कर अकॅडमीच्या माध्यमातून यासारख्या सर्व सामायिक परीक्षांना, यासारख्या सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी मार्गदर्शन केलं जातं. अर्थात तुम्हाला कधीही कोणतीही शंका असेल तर माझ्या वैयक्तिक क्रमांकावर देखील तुम्ही संपर्क साधू शकता, मला याच्याबद्दल मार्गदर्शन मागू शकता. माझा नंबर आहे 9870480875. अर्थातच याचे सगळे अपडेट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहीलच. या परीक्षेबद्दल किंवा या झालेल्या बदलाबद्दल तुम्ही आशावादी राहा आणि या संधीचा सर्वांनी अतिशय चांगला उपयोग करून घ्या. धन्यवाद.